बहुचर्चित ड्रग्ज माफिया ललित पाटीलसह 4 जणांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी दिनांक 18 रोजी न्यायालयीन कोठडी सुनावली। 10 दिवसांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने अंमली पदार्थ विरोधी पथकाने ललित पाटीलसह चौघांना न्यायालयात हजर केले। न्यायालयीन कोठडीमुळे ललितसह चौघांची आता पुन्हा मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात रवानगी केली जाणार आहे। एमडी ड्रग्ज प्रकरणात मुंबई आणि पुणे पोलिसांनी तपास केल्यानंतर नाशिक शहर पोलिसांनी ड्रग्ज माफिया ललित पाटीलसह त्याच्या साथीदारांचा ताबा घेतला होता। अंमली पदार्थ विरोधी पथकाने ललित पाटील व त्याचे साथीदार संशयित रोहित चौधरी, जिशान शेख, हरीश पंत या तिघांना 8 डिसेंबर रोजी मुंबईहून ताब्यात घेतले होते। चौघांना चोख बंदोबस्तात शनिवारी दिनांक 9 रोजी पथकाने जिल्हा व सत्र न्यायालयापुढे हजर केले होते। न्यायालयाने चौघांना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती। दिनांक 18 रोजी सोमवारी पोलीस कोठडी संपल्याने त्यांना दुपारी पुन्हा जिल्हा व सत्र न्यायालयापुढे हजर करण्यात आले। न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेत काही मिनिटातच चौघांना न्यायालयीन कोठडी मंजूर केली। त्यामुळे चौघांची पुन्हा आर्थर रोड कारागृहात रवानगी केली जाणार आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक।